रेणू खाली आली तेव्हा खाली हॉलमध्ये संभाषण ऐन रंगात आलेलं होतं. देसाई, त्यांच्या पत्नी, अधूनमधून त्यांचा मुलगा अभिजित संभाषणात भाग घेत होते. इंदू मावशी इकडचे तिकडचे विषय काढून देसाई मंडळींना सतत बोलत ठेवत होती. मधूनच श्वेताला काहीतरी प्रश्न विचारत होती. पण श्वेता फारशी बोलत नव्हती आणि बोलणार तरी काय. मुलीला दाखवायला आणल्यावर जो प्रकार इतर मुलींच्या बाबतीत घडतो त्याला श्वेता तरी कशी अपवाद असणार. ती आपली गप्प बसून चाललेलं संभाषण ऐकण्याचं काम करत होती. इंदू मावशीच्या प्रश्नाला उत्तर देऊन पुन्हा गप्प बसत होती. इंदू मावशीची मात्र अखंड बडबड चाललेली होती. कदाचित अनंता येईपर्यंत वेळ भरून काढण्याचा तिचा हा प्रयत्न असावा. शिवाय एक दोनदा नाशिकला जाऊन आली होती. देसाईही काहीतरी निमित्ताने पुण्याला त्यांच्याकडे येऊन गेलेले होते. त्यामुळे सगळ्यांच्यात आणि विशेषतः इंदू मावशी आणि देसाईंमध्ये तसा फारसा औपचारिकपणा नव्हता. संकोच बिंकोच बाळगण्याचं काही कारण नव्हतं. दिलखुलास मनमोकळ्या गप्पा चाललेल्या होत्या. मधून मधून हास्यविनोदही होत होते. रेणू वरून खाली आली. इंदू मावशी आणि सुमित्राबाई बसल्या होत्या त्या सोफ्याजवळ येऊन उभी राहिली. इंदू मावशींनी रेणूकडे बघितलं. त्या पाहण्यातला अर्थ रेणुकानं ओळखला. अनंता तयार झालाय का? पण रेणूने आपल्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया उमटू दिली नाही. इंदू मावशीकडेही तिने दुर्लक्ष केलं. देसाईंच्या मुलाकडे पाहत ती म्हणाली, तुम्हाला दादांनी वर बोलवलं आहे त्याच्या रूममध्ये. रेणूच्या त्या अचानक बोलण्यानं संभाषणाला एकदम खीळ बसल्यासारखी झाली. अभिजित फारच गोंधळला. क्षणभर हॉलमध्ये पिनड्रॉप सायलेन्स. अभिजितने वडिलांकडे पाहिलं, अर्थातच परवानगीसाठी. देसाईंनी नुसती मान हलवून परवानगी दिली तसा अभिजित उठला. रेणूबरोबर अनंताच्या खोलीकडे जाण्यासाठी जिना चढू लागला. अभिजितला घेऊन रेणू अनंताच्या खोलीत आली तेव्हा अनंतानं लुंगी सोडून पॅन्ट घातली होती, वर झब्बा. तोंडावर पाण्याचे हपके मारून टॉवेलनं तो चेहरा पुसत होता. अभिजितला पाहताच अनंताने हातातला नॅपकिन बाजूच्या खुर्चीवर टाकला. विस्कटलेले केस नुसते हातानं सारखे करण्याचा प्रयत्न केला. रेणूने दोघांचा एकमेकांबरोबर परिचय करून दिला तसा अनंताने हात पुढे केला. अभिजितने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. अनंतानं अभिजितकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला, पण तो मनापासून नाही असं उगाचच रेणूला वाटत राहिलं. मुळात अनंताने अभिजितला आपल्या खोलीत बोलवून का घेतलं? तो त्याला असं काय सांगणार की जे त्याला सगळ्यांसमोर सांगता येत नाही आहे किंवा सांगण्याची त्याची इच्छा नाही आहे? ह्याच प्रश्नांचा भुंगा रेणूचं डोकं पोखरत होता. रेणूला तिथेच उभी राहिलेली पाहून अनंता म्हणाला, रेणू तुझा, मी यांना घेऊन खाली येतो. खरं तर रेणूला तिथे थांबायचं होतं. अनंता अभिजितला काय सांगणार आहे हे ऐकण्याची तिला उत्सुकता वाटणं साहजिक होतं. अनंताने जर श्वेताला वर बोलवलं असतं, तिच्याशी जर आज एकांतात बोलायची त्यांनी इच्छा व्यक्त केली असती तर रेणूला त्याचं विशेष काही वाटलं नसतं, कारण हल्लीची ती पद्धतच आहे. पण अनंता म्हणजे मनातली उत्सुकता मनातच दाबून ठेवत रेणू नाईलाजानं खाली निघून गेली. अभिजित फार वेळ अनंताच्या खोलीत थांबला नाही. फार फार तर 5-1 मिनटं. कारण रेणू अभिजितला अनंताच्या खोलीत सोडून पुन्हा हॉलमध्ये येते न येते तोच अभिजितही तिच्या पाठोपाठ खाली आलेला होता. त्याच्याकडे लक्ष जाताच हॉलमधल्या सगळ्यांचेच आवाज एकदम बंद झाले. पुन्हा सुरू झालेल्या रंगतदार गप्पांचा रंग एकदम फिका पडल्यासारखा झाला. सगळेजण अभिजितच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. अभिजितचा चेहरा पार काळवंडला होता. डोळ्यात मात्र संताप मावत नसल्यासारखे डोळे विलक्षण कठोर लाल बुंद झाले होते. कपाळावरच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. एकूणच चेहऱ्यावर ह्या घरातल्या सगळ्यांबद्दल वाटणारा तिरस्कार स्पष्टपणे जाणवत होता. तिरस्काराने तो इंदू मावशीकडे आणि सुमित्राबाईंकडे सुद्धा पाहत होता. त्याच्या त्या तशा पाहण्यानं सुमित्राबाई तर मनातनं एकदम धास्तावूनच गेल्या होत्या. त्यातल्या त्यात इंदू मावशीच काय ती त्याच्या नजरेचा सामना करण्याचा प्रयत्न करत होती, पण मनातनं तीही काहीशी हादरलेली होती. अभिजितच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच देसाईंच्या लक्षात आलं
की वर अनंताबरोबर याचं काहीतरी बिनसलेलं असणार. पण नक्की काय झालं असावं कोणालाच अंदाज बांधता येत नव्हता. अनंताच्या स्वभावानुसार येणाऱ्या पाहुण्यांचा तो काही अपमान करेल, त्यांना अपमानास्पद वागणूक देईल असं कोणालाच, अगदी देसाईंना सुद्धा वाटत नव्हतं. मागे एक दोनदा आलेले असताना अगदी जुजबी का होईना पण त्यांचं अनंताशी बोलणं झालं होतं. त्यावरून त्यांना अनंताच्या स्वभावाची थोडीफार कल्पना आलेली होती. इंदुमावशी, सुमित्राबाई आणि रेणूचा प्रश्नच नव्हता. त्या अनंताला चांगल्या ओळखत होत्या. लहानपणापासून त्याला पाहत आल्या होत्या. त्याच्या स्वभावाची त्यांना पारख होती. कुठलाही पाहुणा, मग तो अनंताला मनातून कितीही आवडलेला नसला तरी असं काही बोलून, निदान त्या माणसाच्या समोर तरी बोलून त्याचा अपमान तो करणार नाही याची त्यांना खात्री होती. तो माणूस गेल्यावर मग तो भले आपली नाराजी व्यक्त करेल, पण समोर पण अभिजित एवढा रागवलाय त्या अर्थी नक्कीच काहीतरी घडलंय. कदाचित अनंताच्या एखाद दुसऱ्या शब्दाचा त्याने विपर्यास करून घेतला असेल अशीही शक्यता होती. ही तरुण पोरं एखाद्या साध्या शब्दाने यांची माथी भडकतात, सरळ साध्या शब्दातून तिरकस अर्थ काढतात. अभिजित अनंताच्याच वयाचा असला तरी अनंता काहीसा संयमी. अकाली प्रौढत्वामुळे असेल, लहानपणीच वडिलांचं छत्र नाहीसं झाल्यामुळे असेल, किंवा त्याची मूळची प्रवृत्तीच गंभीर शांत होती म्हणूनही असेल, त्याला आपल्या रागावर संयम ठेवणं शक्य होत होतं. अभिजितचं तसं नव्हतं. इतर तरुणांप्रमाणे त्याचं तरुण रक्त सळसळत होतं. अंगावर अजून कसलीही जबाबदारी नव्हती. आईवडिलांचं छत्र डोक्यावर होतं म्हणून त्याच्या वागण्यात, विचारात अजून परिपक्वता आलेली नव्हती. रागावर संयम ठेवणं, निदान तो चार चौघांसमोर चेहऱ्यावर न दाखवणं त्याला शक्य नव्हतं. नकळत का होईना पण अभिजित एवढं संतापण्यासारखं अनंता बोलला तरी काय, प्रत्येकाच्याच मनात उभा राहिलेला हा प्रश्न. काय झालंय अभि? शेवटी न राहून देसाईंनीच विचारलं. क्षणभर अभिजितने आपल्या आईकडे, एकदा सुमित्राबाईंकडे बघितलं. नकळत त्याचं लक्ष श्वेताकडेही गेलं. ती काहीशा उत्सुकतेने आणि बऱ्याचशा भांबावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. श्वेताकडे लक्ष जाताच अभिजितच्या संतापानं परत उचल खाल्ली. सुमित्राबाईंकडे पाहत पण देसाईंना उद्देशून तो म्हणाला, त्या डॉक्टर अनंतांनी मला सांगितलंय, त्यांनी सांगितलेली गोष्ट मी इथे सर्वांसमोर बोलू नये. विशेषतः त्यांच्या आईला ते समजू नये असं त्यांना वाटतंय. पण त्यांच्या वाटण्याशी मला काही घेणं नाही आहे. डॅडी. क्षणभर अभिजितही गोंधळला. कसं सांगावं या विचाराने थांबला आणि मग एकदम बोलून गेला, डॉक्टर अनंता म्हणतायत त्यांची एंगेजमेंट आधीच झालेली आहे. काय? एकाच वेळी सगळ्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. क्षणभर सगळा हॉल सुन्न झाल्यासारखा गप्प झाला. अनंता? सुमित्राबाईंच्या त्या काहीशा चिरकलेल्या आवाजानं त्या सुन्नपणाला काचेवर चर्र चर्र ओरखडा उठावा तसा ओरखडा उठला, चरचरत जाणारा, अंगावर शहारे आणणारा. काय आई? हॉलमध्ये येत अनंताने शांतपणे विचारलं. अभिजित खाली गेल्यावर काय रामायण घडणार याची त्याला आधीच कल्पना येऊन चुकली होती, म्हणूनच अभिजितच्या मागोमाग तोही खाली उतरला होता. हा, हे अभिजित काय सांगतायत? त्यांनी जे काही सांगितलंय ते खरं आहे, अनंता शांतपणे उत्तरला. आणि त्याची तू आम्हाला कल्पनाही दिली नाहीस? आम्हाला न सांगता न सवरता तू हे असलं? कोण मुलगी आहे ती? सुमित्राबाईंच्या या भडीमारातही अनंता तेवढा शांत होता. तो तेवढ्याच शांततेत म्हणाला, ते आपल्याला नंतरही बोलता येईल आई. मग देसाई कुटुंबाकडे बघत तो काहीसा अपराधी स्वरात म्हणाला, माफ करा माझ्यामुळे तुम्हा लोकांना, पण या लोकांनी मला थोडी कल्पना दिली असती ना तर कदाचित. अरे 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 असं म्हणत देसाई एकदम उठून उभे राहिले. अनंताकडे पाहण्याच्या नादात सगळ्यांचं सुमित्राबाईंकडे दुर्लक्ष झालं होतं.
देसाई तसे ओरडतात सगळे एकदम दचकले. त्यांनी वळून बघितलं. सुमित्राबाई सोफ्यावर बसल्या बसल्याच एका बाजूला कलंडल्या होत्या, निपचित पडल्या होत्या. रेणूनं एकदम गळा काढत सुमित्राबाईंना मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण अनंताने तिच्या दंडाला धरून तिला जबरदस्तीनं एका बाजूला उभं केलं. रेणू ओढणीचा बोळा तोंडात कोंबत तशीच स्फुंदत सोफ्यावर बसून राहिली. अनंताच्या चेहऱ्यावर मात्र काहीही परिणाम झालेला नव्हता. कदाचित सुमित्राबाईंची ही प्रतिक्रिया त्याला अपेक्षितच असावी. त्यांनी सुमित्राबाईंचं काहीसं कृश झालेलं शरीर आपल्या दोन्ही हातांवर उचललं. मग सुमित्राबाईंच्या खोलीकडे जात तो इंदू मावशीला उद्देशून म्हणाला, मावशी जरा माझ्याबरोबर ये. झाल्या प्रकारानं इंदू मावशी काहीशी गोंधळून बावरून गेली होती. शिवाय अनंताने सगळं स्पष्ट सांगितल्यामुळे देसाईंना तोंड दाखवणंही तिला अवघड वाटत होतं. तिथून निघून जाण्यासाठी तिला काहीतरी निमित्त हवंच होतं. अनायसे अनंताने ते निमित्त तिला दिलं. पडत्या फळाची आज्ञा समजून ती काही न बोलता अनंताच्या मागोमाग निघाली. रेणूलाही आईच्या मागोमाग जाण्याची तीव्र इच्छा झाली होती, पण एकतर अनंताच्या भीतीने तिला तसं करता येत नव्हतं. शिवाय हॉलमध्ये देसाई कंपनीबरोबर घरातलं कोणीतरी हवंच होतं. सोफ्यावर बसत रेणूने दोन्ही हातांच्या उंजळीत चेहरा लपवला. ती फक्त हुंदके देत राहिली. मिसेस देसाई रेणूच्या पाठीवर हात फिरवत काही न बोलता तिला समजवत राहिल्या. डॅडी चला निघूया आपण, अभिजित म्हणाला. त्याचा संताप अजूनही कमी झाला नव्हता. त्याच्या दृष्टीने डॉक्टर अनंतानं स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर तिथे थांबण्यात आता काही अर्थ नव्हता. अभि थोडं थांब, असं जाणं बरं नाही आहे. सुमित्राबाईंची तब्येत जरा ठीक झाल्यावर. पण त्यांना पुढे बोलू न देता अभिजित तुटक आवाजात म्हणाला, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबा, मी चाललोय. थांब अभि, मीही येते तुझ्याबरोबर. इतका वेळ शांत काहीशा लाजाळूच्या झाडासारखी बसलेली श्वेता ताडकन उठून उभी राहिली होती. तिच्या आवाजात निग्रह होता. चेहरा एकदम तप्त दिसत होता. झालेला अपमान तिच्याही वर्मी लागला होता. अभिजितसारखाच तिलाही ह्या घरातल्या माणसांचा संताप आलाय हे स्पष्ट जाणवत होतं आणि तिला तसं वाटणं साहजिकच होतं. आपला निव्वळ तमाशा बनवला गेलाय असं तिला मनातनं वाटत होतं. अरे अरे हे हे काय आहे, म्हणजे आपण लोक निघालात? अहो चहा तयार आहे ना. दाराकडे जाणाऱ्या अभिजित आणि श्वेताकडे बघत जितेंद्र उद्गारला. त्याला वाटलं आपल्याला उशीर झाला म्हणूनच हे लोक निघालेले असणार. पण आपण तरी काय करणार? एवढ्या लांब पार प्रभात रोडपासून डेक्कनवरच्या चितळेकडे जाऊन यायला एवढा वेळ तर लागणारच. मागच्या दारानं पेढे आणायला गेलेल्या जितेंद्रला घरात काय रामायण घडलंय याची काही कल्पनाच नव्हती. तो त्याच्यापासून सर्वस्वी अनभिज्ञ होता. जितेंद्राच्या आवाजासरशी सर्वांच्या नजरा किचनच्या दारात उभ्या असलेल्या त्याच्यावर खेळल्या. जितेंद्र एकदम अप टू डेट पोशाखात उभा होता. ब्राऊन कलरचा टी शर्ट आणि व्हाईट कलरची पॅन्ट, त्यावर इंटिमेटचा फवारा. त्याच्या आगमनाबरोबरच सर्वत्र लव्हेंडरचा सुवास दरवळला होता. अनंतापेक्षा जितेंद्र निश्चितच देखणा होता. हे देखणे पण त्यांनी आईकडनं, इंदू मावशीकडून उचललेलं होतं. त्यातच आज त्यांनी मनापासून स्वतःकडे अधिक लक्ष दिल्यामुळे, कपड्यांच्या बाबतीत जरा जास्त चोखंदळपणा दाखवल्यामुळे तो जास्तच देखणा दिसत होता. सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच खिळल्याचा पाहून तो काहीसा लाजला. मग काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला, अहो थांबा ना, रमाबाई चहा घेऊन येतील इतक्यात. रेणूने तोवर स्वतःला सावरलं होतं. जितेंद्रला काहीच कल्पना नाही याची जाणीव तिला झाली होती. तो बिचारा सगळं काही नॉर्मल आहे अशा पद्धतीत बोलत होता. पण तिच्याही पुढे प्रश्न पडला होता, जे काही घडलंय ते त्याला कसं सांगायचं? कारण बाजूलाच मिसेस देसाई उभ्या होत्या, समोर मिस्टर देसाई. त्यांच्यासमोर पुन्हा सगळं त्याला सांगायचं म्हणजे? आपण कोण? देसाईंनी जितेंद्रकडे पाहत विचारलं. देसाई जरी एक दोनदा त्याच्याकडे येऊन गेले असले तरी त्यावेळी त्यांची आणि जितेंद्रची भेट झालेली नव्हती. स्वतः इंदू मावशींनीही आपल्या मुलाबद्दल त्यांना काही सांगितलेलं नव्हतं. देसाई आले की जे काही बोलणं होईल ते अनंताविषयीच किंवा श्वेताविषयी. त्यात अन्य विषयांना जागाच नसायची.
दोन्ही पार्ट्या, देसाई आणि इंदुमावशी, मोठ्या खुबीनं आपल्या मुलीचे किंवा मुलाचे गुण आणि कौतुक एकमेकांच्या मनावर कसं ठसवता येईल यावरच लक्ष केंद्रित करून बोलत होते. इंदुमावशींनी ती इव्हन आपल्या पतीची म्हणजे पंतांची सुद्धा देसाईंच्या बरोबर ओळख करून दिलेली नव्हती आणि त्याचं कारण तिचं तिला माहिती. साहजिकच जितेंद्रला आज अचानक समोर पाहून, त्याहीपेक्षा तो ज्या प्रकारे त्यांचं आदरातिथ्य करू पाहत होता त्यावरून हा कोण आहे असा प्रश्न देसाईंना पडला होता आणि मग नकळत त्यांच्या तोंडून आपण कोण हा प्रश्न विचारला गेला होता. अर्थात या देसाईंची काही चूक नव्हती. त्यांच्या मते हा अनंताचा जवळचा एखादा मित्र असावा आणि इंदुमावशींनी त्याला खास आजच्याकरता बोलवलेला असणार. नाहीतरी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलाकडचा त्याचा एखादा खास मित्र उपस्थित असतोच ना. शिवाय आता समोर उभ्या असणाऱ्या जितेंद्रकडे पाहणारी त्यांची नजर खास वेगळी वधूपित्याची असावी तशी होती. ते त्याला आपादमस्तक न्याहाळत त्याची चौकशी करत होते. पण त्यांच्या त्या प्रश्नानं जितेंद्र एकदम गोंधळला. देसाईंचा हा असा प्रश्न त्याला अनपेक्षित होता. त्याची कल्पना अशी की देसाईंनी आपल्याला पाहिलेलं नसलं तरी निदान आपण कोण हे त्यांना माहिती असावं, आपलं अनंताशी असलेलं नातं त्यांना माहिती असावं, म्हणजे आईने ते त्यांना सांगितलेलं असावं. प्रत्यक्षात देसाईंच्या त्या प्रश्नानं त्याचा चेहरा साफ पडला होता. त्या प्रश्नातून व्यक्त झालेला काहीसा परकेपणाचा भाव त्याच्या मनालाच लागला होता. जितेंद्रच्या मनातले विचार, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव रेणूने क्षणात जाणले. देसाईंनी आता अधिक काही प्रश्न विचारून आधीच दुखावला गेलेला जितेंद्र आणखीन दुखावला जाऊ नये म्हणून रेणूनं पटकन जितेंद्रची देसाईंशी ओळख करून दिली. अहो, हा जितेंद्र, इंदुमावशीचा मुलगा. अरे, देसाई आश्चर्योद्गार काढत म्हणाले. इंदुताई कधी बोलल्या नाहीत यांच्याबद्दल. देसाईंच्या मगाच्या प्रश्नानं काहीसा दुखावला गेलेला, नाराज झालेला जितेंद्र देसाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बघून थोडा सावरला. देसाईंवर नाराज होण्याचं काही कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्या बिचाऱ्यांना काही माहीतच नाही, मग ते तरी काय करणार. त्यांच्या जागी आपण असतो तर आपणही असाच प्रश्न विचारला असता. काय करता आपण? कॉलेज? देसाईंनी विचारलं. त्यावेळच्या त्यांच्या आवाजात आपुलकीची भावना होती, मगासारखा परकेपणा नव्हता. तो या घरातलाच एक मेंबर आहे हे समजताच देसाईंच्या वागण्या बोलण्यात फरक पडला होता. माणसाचं हे असंच असतं. लेबल नसलेल्या बाटलीला हात लावायला तो कचरतो. तेच लेबल असलेली बाटली त्याला जास्त जवळची वाटते. कसलाही विचार न करता पटकन तो ती उचलतो. जितेंद्र अनंताचा मावस भाऊ आहे हे समजताच देसाईंची प्रतिक्रियाही याच स्वरूपाची होती. मी BComच्या लास्ट इयरला आहे. त्यांच्या प्रश्नाला जितेंद्रने उत्तर दिलं. अच्छा, पुढे काय? देसाई आणखीन काहीतरी विचारणार होते. तेवढ्यात वरच्या बाजूनं अनंता रुमालानं चेहरा पुसत पुन्हा हॉलमध्ये आला. कशा आहेत आता त्या? देसाईंनी अनंताला विचारलं. ठीक आहे आता. थोडंसं ब्लड प्रेशर वाढलं होतं त्यामुळे. त्यांना असा नेहमी त्रास होतो का हो? मिसेस देसाईंनी आस्थेनं विचारलं. हो, म्हणजे पूर्वी तसा नेहमी व्हायचा. माझे वडील आणि माझा छोटा भाऊ एकाच वेळी ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्या धक्क्याने तिचं हृदय थोडंसं कमकुवत झालं आहे. त्यात BP. त्यामुळे फारसं टेन्शन, कुठलाही धक्का ती सहन करू शकत नाही. म्हणून आय एम सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालं. अनंताच्या आवाजात काहीसा अपराधीपणा होता. डोंट वरी, असं म्हणत देसाईंनी अनंताची पाठ हळूवार हातानं थोपटली. पण माझ्यामुळे आपल्याला फार त्रास झाला. शक्य असेल तर आपण मला क्षमा करा. असं म्हणत अनंताने अक्षरशः देसाईंसमोर हात जोडले. आपल्या भावाचा हा नवाच अवतार रेणू पाहत होती. अनंता काहीसा मितभाषी होता, अबोल होता, थोडासा हट्टी, हेकेखोर म्हटलं तरी चालेल. तो फारसा कधी कोणाशी बोलल्याचं तिला आठवत नव्हतं. त्याहीपेक्षा एवढा नम्र, एवढा त्याचा अपराधी झालेला चेहरा तिने कधी पाहिलाच नव्हता.
मग असं हातबीत जोडून क्षमा मागणं बिगणं खूप लांब राहिलं. अरे अरे अरे, हे काय करतोय? त्याचे दोन्ही जोडलेले हात आपल्या हातात घेत देसाई समजुतीच्या स्वरात म्हणाले, हे बघा, तुम्ही असं काही मनात आणू नका. आपण कितीही म्हटलं ना तरी हा शेवटी नशिबाचा भाग असतो. लग्नगाठी वर बांधलेल्या असतात आणि त्याप्रमाणे होणारं कधीही चुकत नाही. देसाईंच्या या समजूतदारपणानं अनंताला ते देवमाणूसच वाटले. एवढं सगळं होऊन त्यांच्या मुलीला आपण सरळ सरळ नकार देऊनही हा माणूस किती शांत आहे, किती समजूतदार आहे. त्यांच्या जागी दुसरा एखादा आडमुठ्या स्वभावाचा माणूस असता तर त्याला केवढा अपमान वाटला असता. आत्तापर्यंत क्षणभर देखील तो या घरात थांबला नसता. एवढा स्पष्ट नकार दिल्यानंतरही हा माणूस उलट आपल्यालाच समजावतोय, आपल्या आईच्या तब्येतीची चौकशी करतोय. अनंता अतिशय आदराने आणि कृतज्ञ नजरेने देसाईंकडे पाहत होता. त्याचवेळी त्याचं लक्ष बाजूला उभे असलेल्या जितेंद्रकडे गेलं. एवढ्या सगळ्या गडबडीत जितेंद्र आपल्याला कुठे दिसलाच नव्हता याची आत्ता कुठे अनंताला आठवण आली. अरे जितू, तू होतास कुठे इतका वेळ? मग देसाईंकडे वळून तो म्हणाला, देसाई साहेब, हा माझा लहान भाऊ जितेंद्र. हो, आत्ताच रेणुताईंनी आमची ओळख करून दिली. अनंता, चहा इथंच मागवू का? बोलता बोलता जितेंद्र थांबला. देसाई आणि अनंताच्या एकंदर बोलण्यावरनं काहीतरी बी नसलंय हे त्याच्या लक्षात आलं होतं. आणि अर्थातच ते मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमावरून हेही त्याला समजून चुकलं होतं. मगाच्या देसाईंच्या हा शेवटी नशिबाचा भाग असतो, गाठी वर बांधल्या जातात, या उद्गारांवरनं थोडंफार त्याच्या लक्षात आलं होतं. फक्त नकार कोणी दिला, देसाईंच्या मुलीनी की अनंतानी, एवढंच त्याला माहिती नव्हतं. रेणूनं वर्णन केल्यामुळे त्या देसाईंच्या मुलीला पाहण्याची त्याला उत्सुकता लागली होती. पण तो आला तेव्हा ती बाहेर पडत होती, त्यामुळे स्पष्ट अशी ती त्याला दिसलीच नव्हती. पण तिचा तो लांबसडक शेपटा आणि पाठमोरा बांधा बघून ती सुंदर असली पाहिजे असं त्याला वाटलं होतं. मग अनंताने नकार दिला असेल तर कुठल्या कारणामुळे? किंवा तिनेच नकार दिला असला तर? अरे पण नकार देण्यासारखं अनंतात कमी काय आहे? चांगला डॉक्टर आहे, दिसायलाही काही वाईट नाही आहे. शिवाय हा बंगला, हे वैभव, ही श्रीमंती, हे सगळं त्याचंच तर आहे. असं असताना मग मिस्टर देसाई, आपण आमच्या इथे येऊन एक कप चहाही न घेता गेलात तर आम्हाला फार वाईट वाटेल, प्लीज. अनंतानं इतक्या आर्जवी स्वरात हे म्हटलं की देसाईंना नाही म्हणताच आलं नाही. आज जाऊन जितेंद्रने रमाबाईंना सूचना दिल्या. स्वतः पोह्यांच्या बशेस एका ट्रेमध्ये घेऊन तो बाहेर आला. मधोमध असलेल्या टिपायवर ठेवल्या. त्याच्या मागोमाग रमाबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या. पोह्यांच्या बशांच्या बाजूला चहा ठेवून निघून गेल्या. जितेंद्रनी सगळ्यांना पोह्याचा आग्रह केला. सगळ्यांनी तो टाळला. अनंतानी स्वतःच्या हाताने चहाचे कप उचलून देसाई आणि मिसेस देसाईंच्या हातात दिले. काही न बोलता सगळ्यांनी चहा घेतला. बरं, येतो आम्ही. चहाचा कप खाली ठेवत देसाई दाम्पत्य उठून उभं राहिलं. इंदुताईंना सांगा आम्ही गेलो म्हणून. मी बोलून आणतो की आईला, असं म्हणत जितेंद्र वळला. नाही नाही, नको नको नको, प्लीज, त्यांना बसू देत तिथे. मग अनंतानेही जास्त आग्रह केला नाही. तो, रेणू आणि जितेंद्र देसाई दाम्पत्याला सोडण्यासाठी गेटपर्यंत गेले. इंदुमावशी मात्र बहिणीच्या आजाराचं निमित्त करून सुमित्राबाईंच्या खोलीतच थांबली होती. देसाई जाईपर्यंत ती बाहेर आलीच नाही. कदाचित झाल्या प्रकारामुळे देसाईंना तोंड दाखवणं त्यांना शक्य झालेलं नसणार. श्रोते हो, हा होता दुसरा भाग सुरेश वैद्य लिखित फिलिंग या कादंबरीचा. तिसरा भाग आपण उद्या ऐकणार आहोत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.